निवडणूक लढली या चारही राज्यांमध्ये. पण त्याचं पाहिजे तसं, कारण राजस्थानमध्ये नेहमी काँग्रेस जेव्हा पराभूत होते तेव्हा मोठ्या फरकाने पराभूत होते आणि जिंकते तेव्हा 100च्या आसपास जागा मिळवते. तर काँग्रेसची जी कॉम्प्लिसन्सी आहे काँग्रेसच्या नेत्यांमध्ये, ती 10 वर्ष झाले तरी देखील ती संपलेली नाही. त्यांचा जो अहंकार आहे तो कदाचित भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्ते आणि नेत्यांपेक्षा जास्त आहे अजूनही. ती सूज अजून उतरलेली नाही, हेच या निकालांनी दाखवून दिलेलं आहे. निश्चित मला चंदावरकर सर यांच्याकडे हा मुद्दा घेऊन जायचा आहे. तेलंगणात केसीआरचा मुद्दा आपल्यासाठी हा महत्त्वाचा आहे याच्यासाठी की महाराष्ट्रात देखील ते आता हातपाय पसरतात. अगदी शेतकरी नेते रघुनाथदादा पाटलांपासून अनेकांनी त्यांच्या पक्षात जाणं पसंत केलं. अशा वेळेस जर तेलंगणातली सत्ता त्यांनी गमावलेली असेल तर महाराष्ट्राच्या म्हणजे BRS मधल्या जो त्यांचा प्रसार आहे त्याच्यावरती आता कितपर्यंत अटकाव येऊ शकतो? मला असं वाटतं की हा जो निकाल आहे ना, हा जास्त प्रो काँग्रेस असा नसून तो अँटी BRS असा आहे. सुनील चावके म्हणाले तो एक मुद्दा आहेच की त्यांनी TRSचं नाव बदलून BRS केलं. तुम्ही दक्षिणेकडची सगळी राज्य बघा एक मोठं चित्र म्हणून, तर तिथे प्रादेशिक अस्मिता हा फॅक्टर खूप चालतो आणि भाषा आणि प्रादेशिक अस्मिता याच्यावर ती लढाई सगळी तिथले पक्ष करत राहतात. उत्तरेकडचं डॉमिनेशन हे नसावं आणि आमचा निर्णय आम्ही सगळे निर्णय घेऊ आम्ही असं ते असतं. ते बदलून तुम्ही जर त्याला भारत असं नाव केलं, तेलंगणा हे बदलून, इथे पहिला प्रॉब्लेम झाला. दुसरं असं झालं की तिथे जे भारतीय जनता पक्षाचे स्थानिक म्हणजे प्रदेशाध्यक्ष होते त्यांना अचानकपणे 3-4 महिन्यापूर्वी भारतीय जनता पक्षाने गो स्लो असं करायला सांगितलं. ज्यावेळी केजरीवाल यांचा पक्ष हे सगळे लिकर लायसन्सच्या सगळ्या प्रकरणात अडकतो आहे असं दिसलं, तेव्हा त्याच्यामध्ये KCR यांची कन्या कविता यांचं सुद्धा नाव आलं. त्याच्यानंतर KCR यांनी भारतीय जनता पक्षाबरोबर एक समेट केला. तो असा होता की कविता यांना याच्यातनं मोकळं ठेवावं, याच्यात काही कारवाई वगैरे होऊ नये आणि तेलंगणामध्ये ते भारतीय जनता पक्षाच्या सहकारात लढाई लढतील किंवा निवडणूक लढतील आणि केंद्रातली जी महत्त्वाची म्हणजे लोकसभेची जी महत्त्वाची निवडणूक येणारी आहे त्याच्यामध्ये ते फारशा जागा वगैरे मागणार नाहीत आणि पूर्ण भारतीय जनता पक्षाला तेलंगणामध्ये पाठिंबा देऊन त्यांच्या जास्त जागा याव्या असा अलिखित करार त्यांनी केला. इथे त्यांची मला वाटतं चूक झाली, कारण तिथे मतदारांमध्ये सिग्नल असा गेला की हा भारतीय जनता पक्षाबरोबर असलेला पक्ष आहे, म्हणजेच तो प्रादेशिक अस्मिता सोडतो आहे आणि त्या फॅक्टरवर मला वाटतं ही निवडणूक फिरली आणि कविता यांच्या विरुद्ध कारवाई न करणं त्या सगळ्या ह्याच्यामध्ये आणि आम आदमी पार्टीच्या लोकांवर मात्र करणं हा जो भाग होता त्याच्यामध्ये ते स्पष्ट झालं की हे भाजप बरोबर आहेत आणि त्याचा फटका त्यांना बसला असं मला दिसतंय. निश्चित वाघमारे सर याबद्दल आपल्याला काय म्हणायचं? मी सांगितलं की उघड भाजपने KCR बरोबर युती केलेली आहे, अगदी उघड. आणि MIMचं पण मगाशी केशवजी जे म्हणत होते की आम्ही नांदेडमध्ये खालच्या नगरपालिका आणि नगरपंचायतला वेगवेगळ्या प्रकारच्या युत्या होत असतात, त्याच्याकडे कधी वरचे पक्ष लक्ष देत नाहीत. पण अगदी मुख्यपणे ज्या पद्धतीने MIM आणि भाजप एकत्र काम करते प्रत्येक ठिकाणी आणि हिंदू मुस्लिम करून मताचं पोलरायझेशन करण्याचा प्रयत्न MIM आणि भाजप करते, त्याच्यामुळे मी नेहमीच सांगतो की MIM आणि भाजप या एका नाण्याच्या 2 बाजू आहेत. कारण ज्यावेळी MIM मुस्लिमांचं पोलरायझेशन करण्याचा प्रयत्न करते हिंदूंच्या बद्दल वाईट बोलून, त्यावेळी हिंदू मताचं पोलरायझेशन भाजप त्याचा करण्याचा प्रयत्न करते आणि त्यांना रसद एकमेकाला रसद पुरवतात. त्याच्यामुळे तेलंगणामध्ये हा प्रकार अगदी ओपनली झाला आणि त्याचा परिणाम लोकांवर झाला आणि लोकांनी मग त्याच्यामुळे KCRला नाकारलं. आणि दुसरं कारण काय की तुम्ही राज्यात जे बघायला पाहिजे होतं ते तुम्ही बघायला सुरुवात केली नाही आणि KCR स्वतःच्या ह्याच्यामध्ये एवढे राहिले, कारण ज्यावेळी सत्ताधारी पक्षातले नेते हे विरोधकांच्या पक्षामध्ये यायला सुरुवात होते त्यावेळी तरी KCR यांना समजायला पाहिजे होतं की काहीतरी आपल्याकडे प्रॉब्लेम आहेत. पण त्याच्याऐवजी त्यांनी ज्या पद्धतीचं राजकारण करण्याचा प्रयत्न केला त्याचा परिणाम संपूर्णपणे या सगळ्या निवडणुकीवर झाला आणि तेलंगणामध्ये काँग्रेसबद्दलचं जे सकारात्मक वातावरण आहे त्याचा परिणाम काँग्रेसच्या आदरणीय राहुलजी गांधी आणि आमचे जे तिकडचे अध्यक्ष होते रेवंत रेड्डी त्यांच्यावर लोकांनी अगदी भरभरून विश्वास दिला. म्हणजे 3-3, 4-4 तास. मग तिथे आता मुख्यमंत्री कोण असतील? आता तो निर्णय तर हायकमांड घेतील, पण आता जर तुम्ही बघायला जाल तिकडे तर
नेतृत्व तर आमचे पक्षाध्यक्ष रेवंत रेड्डी करतायत. म्हणजे तो एक चेहरा कदाचित असू शकतो, पण शेवटी निर्णय जो आहे तो हायकमांड घेईल आणि हायकमांडच्या निर्णयावर सगळं अवलंबून असतं. उपमुख्यमंत्री फडणवीस आलेत, आपण त्यांची प्रतिक्रिया बघूयात. सध्या कळ समोर येत आहेत. तुम्हाला मी आता एवढंच सांगेन, मी अतिशय आनंदी आहे. मी याच्यावर सविस्तर बोलेन. तेव्हा अतिशय मोजकी 2-3 शब्दांची प्रतिक्रिया फडणवीसांनी दिलेली आहे. आता पुढचा मुद्दा आपण घेऊयात. अनिकेत काळे सरांकडे मला जायचंय. अनिकेत सर, 3 राज्यांमध्ये आता आपण बघतोय की भाजपची सरशी होतीये. तेलंगणा वगळता इतर 3 राज्यांमध्ये भाजपची सत्ता येणार हे जवळपास आता निश्चित आहे. आता पुढच्या 6 महिन्यात लोकसभेच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत. हा विजय लोकसभेसाठी भाजपसाठी कसा बूस्टर ठरू शकतो, कसा पॉझिटिव्ह पॉइंट्स देणारा ठरू शकतो? नक्कीच हा विजय भारतीय जनता पार्टीसाठी बूस्टर आणि पॉझिटिव्ह पॉईंट असेल. कारण ज्यावेळेस अँटी इन्कम्बन्सीचा मध्य प्रदेशमध्ये लोकांशी चर्चा केली जात होती, त्यावेळेस लोक कदाचित एक वेळेस भाजपच्या विरोधात मध्य प्रदेशमध्ये बोलत होते. पण जेव्हा लोकसभेचा विषय त्यांना विचारला जायचा तेव्हा त्यांना कुठलंही कन्फ्युजन नसायचं. ते म्हणायचे वरती केंद्रामध्ये मोदीच येणार. सिमिलर परिस्थिती राजस्थानमध्ये होती आणि तशीच छत्तीसगडमध्ये होती. परंतु या व्यतिरिक्त मोदींचा विश्वास हा राज्य भाजपालाही उपयोगी ठरला आणि राज्यात पण भाजपाचं सरकार आलं. म्हणजे अगदीच जर तुम्ही स्ट्रॅटेजी बघितली तर मोदींनी कुठलाही पर्सनल अटॅक फार कोणावर केला नाही. लाल डायरीचा विषय राजस्थानमध्ये अमित शहांनी उचलून धरला. मोदीजींनी मोदी की गॅरंटी हा विषय लावून धरला. मध्य प्रदेशमध्ये अमित शहांनी मोदींच्याही रॅली जर तुम्ही मध्य प्रदेशमध्ये बघितल्या तर खूप कमी रॅली मध्य प्रदेशमध्ये मोदीजींनी केल्या. परंतु अमित शहांनी तिथे जिल्ह्यात जाऊन, विभागात जाऊन बैठका घेऊन मध्य प्रदेशमध्ये भारतीय जनता पार्टीची ताकद आहे. म्हणून हे सरप्राईज करणारा जो आकडा 20 वर्षानंतर पण भारतीय जनता पार्टीने जो गाठलाय, ती मध्य प्रदेशमध्ये कुशाभाऊ ठाकरेंपासून भारतीय जनता पार्टीचं जे केडर आहे, जे एक संघटन तिथे उभं आहे, त्याच्या विश्वासावर आणि मोदीजींची त्याला जी जोड मिळाली गॅरंटीची, त्यामुळे भाजप अजून मजबूत झाला. आणि आता हा कॉन्फिडन्स जो कार्यकर्त्यांना आलेला आहे, तो कॉन्फिडन्स येणाऱ्या लोकसभेत भारतीय जनता पार्टीला नक्कीच खूप काही हे करेल. इनफॅक्ट तेलंगणामध्ये सुद्धा ज्या भारतीय जनता पार्टीच्या 3 जागा होत्या, 3 वरून 11-12 पर्यंत भारतीय जनता पार्टी जाताना दिसतीये. तर तेलंगणामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीला येणाऱ्या लोकसभेत याचा फायदा होईल असं दिसतंय. निश्चित. चंदावरकर सर, आपल्या यावरती काय म्हणणं आहे? हो, मला असं वाटतं की हे बघा, एक सायकोलॉजिकल फॅक्टर असतो आणि तो म्हणजे बऱ्याच वेळा आपण असं म्हणतो की विधानसभांमध्ये लोक वेगळ्या प्रकारे मतदान करतात, लोकसभेसाठी लोक वेगळ्या प्रकारे मतदान करतात. छत्तीसगडचं उदाहरण तुम्ही जर बघितलं तर तिथे गेल्या वेळी काँग्रेसला एवढ्या जास्त जागा मिळाल्या, पण त्यानंतर 19च्या लोकसभेमध्ये बहुसंख्य विधानसभा सेगमेंटमध्ये भाजपनी चांगला परफॉर्मन्स दिला. त्यामुळे लोकसभेसाठी तिथल्याच लोकांनी भाजपला मतदान केलं, ज्यांनी विधानसभेसाठी काँग्रेसला केलं होतं. त्यामुळे हे उलट सुलट होत असतं. पण एक सायकोलॉजिकल फॅक्टर आणि कार्यकर्त्यांचं मनोधैर्य या विषयामध्ये या गोष्टीचा परिणाम खूप होतो. दुसरं असं असतं की त्या राज्यामध्ये आपलं प्रशासन असणं हा एक फॅक्टर फार ग्राउंड वर वर्क करतो, की जिल्हा पातळीवर तुमचे जिल्हा पोलीस प्रमुख असणं, तुमचे कलेक्टर असणं, ह्याच्यामुळे एक जो इन्फ्लुएन्स तुम्ही निर्माण करू शकता त्याचा लोकसभेच्या मतदानावर फायदा होण्याचाच परिणाम होतो असं दिसतं. निश्चित. आणि आता आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत भाजप नेते प्रवीण दरेकर. दरेकरजी, 3 राज्यांमध्ये भाजपची सत्ता येते असं दिसतंय. भाजपनं मुसंडी मारलेली आहे. यावरती आपली काय पहिली प्रतिक्रिया आहे? पहिली प्रतिक्रिया, या 3 राज्यातल्या 5ही राज्यातल्या जनतेप्रती आम्ही कृतज्ञता व्यक्त करतो. मोदी साहेबांवर असणारा आमच्या अमित भाईंची चाणक्य नीती आणि आमच्या पक्षाच्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी झोकून देऊन घेतलेलं परिश्रम, यातनं जनतेने आमच्यावर विश्वास टाकलाय. त्याच्यावर निश्चितच आम्ही आनंदी आहोत. परंतु याचबरोबर लोकांच्या आशा अपेक्षा आमच्याकडून वाढल्या, त्याची जाणीवही आम्हाला त्या ठिकाणी आहे. या सर्व राज्यातील जनतेचा आम्ही मनापासून आभार या ठिकाणी व्यक्त करतो. आणि एक्झिट पोलचे सगळे अंदाज 3 दिवसापूर्वी मी चॅनलला बोललो की पोलचे अंदाज त्या ठिकाणी सॅम्पल सर्वे असतात आणि भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा बूथ स्तरावर त्या ठिकाणी काम करतो. हे विचारायचं, मध्य प्रदेशात जो जंगी विजय होतोय भाजपचा, तो शिवराजसिंग चौहान यांचा, मोदींचा की शहांचा? तिघेही एकाच नाण्याच्या बाजू आहेत.
आमच्या मोदी साहेबांचं नेतृत्व करिश्मा आहे. अमित भाईंची चाणक्य नीती त्याच्या जोडीला आणि शिवराज सिंग चौहान यांनी गेले 15 वर्ष. जनरली आपण बघा सगळ्या राज्याचे मुख्यमंत्री आणि सरकार बदलतात, परंतु या ठिकाणी आमचे शिवराज सिंग चौहान यांना मामा लाडकी बहिणा ही जी योजना आणली ती आम्हाला त्या ठिकाणी प्रचंड यशस्वी करून दिली. महिलांनी जवळपास झालेल्या मतदान 80% मतदान हे त्या ठिकाणी भाजपला केलं असणार. त्याच्यामुळे तिघांचंही एकत्रितपणे त्या ठिकाणी यश आहे आणि अर्थात मोदींचा करिश्मा. दरेकर, तीनही बडे नेते नेतृत्व करतायत, मग आता पुढचं मध्य प्रदेशचं नेतृत्व पुन्हा शिवराज सिंग चौहान यांच्याकडे जाणार का? आता तो माझ्या अखत्यारीतला विषय नाहीये. शिवराज सिंग आमचे तिथले मोठे नेते आहेत, ज्येष्ठ नेते आहेत. या संदर्भामध्ये पक्षश्रेष्ठी हे आमचं संसदीय मंडळ जो का असेल तो निर्णय या ठिकाणी घेतात. निश्चित दरेकरजी, त्यासोबतच पुढच्या 6 महिन्यात आता लोकसभेच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत. आता 3 राज्यात तुमची सत्ता येते, काँग्रेसची सत्ता उलथवून तुम्ही इकडे आलेला आहात. कितपत बळ मिळालेलं आहे? पुढची व्यूहरचना भाजपची काय असणार आहे लोकसभेच्या अनुषंगानं? काही ठरवलंय? निश्चितच 100 हत्तीचं बळ आम्हाला प्राप्त झालेलं आहे, परंतु आम्हाला कुठेही बळ प्राप्त झालं, प्रचंड यश मिळालं तर सत्तेचा उन्माद कधीच आम्ही त्या ठिकाणी बाळगत नाही. सत्तेच्या माध्यमातून जनतेला जी आश्वासनं निवडणुकीत दिलेली असतात ती पार पाडण्याला आम्ही कामाला लागतो. काही ठिकाणी आम्हाला कमी यश मिळालं असेल तर काम मिळालं याचे त्या ठिकाणी आम्ही अवलोकन करतो, ते दुरुस्त करण्यासाठी कामाला लागतो आणि स्वाभाविकपणे या सगळ्या गोष्टींचा फायदा येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये चांगल्या प्रकारे होईल आणि आम्ही हा विश्वास जनतेचा या ठिकाणी जपू, वृद्धिंगत करू आणि लोकसभेला पुन्हा एकदा मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली 400 जागा त्या ठिकाणी पार पाडण्याचं काम या देशातील जनता विश्वासानं भारतीय जनता पार्टीच्या बाजूने करेल अशा प्रकारचे आत्मविश्वास आमचा त्या ठिकाणी निश्चितच दिलावला. निश्चित. आणि पुढचा मुद्दा घेऊन मी ज्येष्ठ पत्रकार वाळवेकर सर यांच्याकडे जातीये. सर, आता 3ही राज्यांमध्ये भाजपनं मुसंडी मारलेली आहे. तिकडे तेलंगणामध्ये BRSला मागे सारत काँग्रेसची सत्ता आलेली आहे. मात्र आता पुढचा विचार करता पुढच्या 6 महिन्यात लोकसभेच्या निवडणुका येत आहेत. आत्ता हे बोलतात की 400चं टार्गेट त्यांनी ठेवलेलं आहे. भाजपकडे आता कुठले कुठले प्लस पॉईंट्स आहेत? मला असं वाटतं की भाजपचा सगळ्यात मोठा प्लस पॉईंट जर असेल तर त्यांनी ग्रासरूटला जाऊन केलेली बांधणी. म्हणजे मला माझे जे भाजपमधले मित्र सांगत होते त्याप्रमाणे त्यांचं जनसंपर्क अभियान हे त्यांनी वेगळ्या पद्धतीने राबवलेलं होतं. आणि मुळात म्हणजे या प्रत्येक राज्यांमध्ये आपण जर बघितलं तर प्रत्येक निवडणुकीत जो धोका असतो अँटी इन्कम्बन्सीचा तसा तो या राज्यांमध्येही होता. पण असं दिसतंय आत्ता एकूण बघता की अमित शहांनी एक जी चाणक्य नीती राबवलेली होती ती कुठेतरी या सगळ्या राज्यांमध्ये यशस्वी झालेली दिसते. म्हणजे उदाहरणार्थ मध्य प्रदेशमध्ये आपण जर बघितलं तर काँग्रेस कुठेतरी ओव्हर कॉन्फिडन्समध्ये गेल्याचं आपल्याला दिसतंय. पण तिथल्या बूथमध्ये तिथल्या जातींचा अभ्यास करून तिथल्या ट्रायबल, तिथली मायनॉरिटी आणि तिथल्या बेसिकली महिला गट या सगळ्यांना एकत्र आणण्याकरता म्हणून जे काही भाजपनी केलं ते अँटी इन्कम्बन्सीच्या पुढे गेलं. म्हणजे प्रस्थापित पक्षाच्या, सत्तारूढ पक्षाच्या विरोधाचा राग जो आहे तो ओलांडून कुठेतरी लोकांनी परत एकदा भाजपला पसंती दिल्याचं तिथे जे दिसतंय. म्हणजे काँग्रेस मध्य प्रदेशमध्ये आता 70-73च्या आसपास आपल्याला दिसते आणि भाजप 230 पैकी 150 पेक्षा जागांवर पुढे दिसते. याचं कारण मला वाटतं ते वाटतंय म्हणजे याच्यामध्ये शिवराज सिंगांबद्दल काय आरोप नव्हते का? तर होते. शिवराज सिंगांच्या एकूणच सरकारबद्दल तिथेही प्रचंड आरोप झाले, करप्शनचे आरोप झाले. त्याच्यानंतर तिथल्या प्रॉमिसेसबद्दल जी काही प्रॉमिसेस त्यांनी केली होती ती पाळली नाहीत असे आरोप झाले. फार्मर्स म्हणजे शेतकऱ्यांचे प्रश्न जे होते त्याच्याबद्दल त्यांनी जे काही केलेलं होतं त्याच्याबद्दल आरोप झाले. अनएम्प्लॉयमेंट हा सगळ्यात मोठा फॅक्टर होता त्याच्यावर आरोप झाले. एवढं सगळं होऊन सुद्धा तिथल्या जनतेला 155 पर्यंत सीट्स 230 पैकी भाजपला द्याव्याशा जर वाटत असतील तर त्याचे 2 अर्थ निघतात. एक म्हणजे काँग्रेस आपलं स्वतःचं नॅरेटिव्ह सेट करण्यामध्ये संपूर्णपणे अयशस्वी ठरली आणि BJPचं शीर्ष नेतृत्व म्हणजे मोदींचा चेहरा जरी असला तरी संपूर्ण चाणक्य नीती ही अमित शहांची होती. त्यामुळे अमित शहांनी तिथे बूथ पातळीवर एक कार्यकर्ता प्रत्येक 100 माणसांच्या मागे लावून त्याला तिथे कित्येक दिवस मुक्काम करायला लावून त्यांचे प्रश्न सोडवण्याकरता जी काही मदत केली ते मला वाटतं कुठेतरी उपयोगाचं पडलेलं दिसतंय. आणि याच्या पलीकडे जाऊन
बाकी आम आदमी पार्टीने अनएम्प्लॉयमेंट करता काय देऊ म्हणून प्रॉमिस केलं, आम्ही अलाउन्स देऊ, आम्ही अमुक करू तमुक करू. BJPने सुद्धा स्किल्ड आणि इतर वर्कर्स करता आणि महिलांकरता जी काही फायनान्शियल हेल्प देऊ म्हणून सांगितली ती जास्त प्रभावी ठरल्याचं दिसतंय. मला एकच वाटतं की आता लोकसभेच्या निवडणुका काही महिन्यांवर आहेत, याचा निश्चित इम्पॅक्ट लोकसभेवर पडेल. खरं म्हटलं तर स्थानिक पातळीच्या निवडणुका, राज्य पातळीच्या निवडणुका आणि केंद्र पातळीच्या निवडणुका याच्यामध्ये अगदी वेगळे विषय असतात. म्हणजे जरी राज्य पातळीवर एखाद्या पक्षाला जनतेने निवडून दिलं तरी केंद्र पातळीवर जनता त्या पक्षाबरोबर जाईलच असं नाही. पण ज्या राज्यांमध्ये भाजपनी आपला नेतृत्वाचा चेहरा सुद्धा दिलेला नव्हता, अशा राज्यांमध्ये जर जनता परत एकदा भाजपबरोबर जात असेल तर काँग्रेसच्या दृष्टीने निश्चित तो धोक्याचा कंदील आहे. कारण एक्झिट पोल्समध्ये अनेक व्यक्त केलेले अंदाज हे चुकलेले इथे दिसत आहेत. एखाद दुसऱ्याच एक्झिट पोलचा अंदाज बरोबर आलेला दिसतोय. याचा अर्थ जनतेच्या मनात खरं काय आहे हे आपल्याला कळू शकत नाही. जनता ही तिथल्या ग्रासरूटला असलेली जनता, तळागाळातली जनता त्यांच्या जगण्या मरण्याचा विचार करते आणि त्या जगण्या मरण्याकरता जो कोणी आपल्याला उपयोग करून देईल, काही चांगलं भलं करत असेल तर त्याच्या दृष्टीने ते मतदान होत असतं. हे आपण कायम लक्षात घ्यायला पाहिजे. मगाशी तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर असं की होय, लोकसभेवर याचा इम्पॅक्ट पडू शकतो. कारण ही 4 स्टेट्स मिळून 100पेक्षा जास्त, 80पेक्षा जास्त लोकसभेच्या जागा आहेत आणि ही 80 जागा आहेत त्या स्टेट. 5वं स्टेट राहिलेलं आहे, त्याच्या पण जागा ऍड होऊ शकतात. आई भवानीचा गजर म्हणजे झी 24 तास.